कर्मयोग स्वामी विवेकानंद। अध्याय 2। आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही। भाग 1। या अगोदरच्या अध्यायांचे 3 भाग आहेत। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। असो तर सांख्याच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे। या गुणत्रयाची संस्कृत भाषेतील नावे तम, रज व सत्व ही होत। हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत त्यांना आपण जडता, क्रियात्मकता आणि या दोहोंचे साम्यावस्था म्हणू शकू। सत्व साम्यात्मक असते, रज आकर्षण विकर्षणात्मक असते, तर तम क्रियाशून्यतेच्या स्वरूपाचे असते। तम हे अंधकार वा कर्मशून्यता म्हणून ओळखले जाते, तर रज कर्मशीलता म्हणून। प्रत्येक परमाणूच जणू आकर्षक केंद्रापासून दूर पळण्याचा यत्न करीत असतो आणि सत्व म्हणजे या दोहोंची साम्यावस्था, उभयंताची समतोल स्थिती। प्रत्येक जणच ह्या उपादान त्रयातून निर्मित झालेला आहे। आपल्या सर्वांचाच हा अनुभव आहे की आपल्यात कधी कधी तमोगुण बळावतो व त्यामुळे आपण पराकोटीचे आळशी बनून जातो। जणू जागचे हलू शकत नाही, अगदी निष्क्रिय बनून जाऊन काही विशिष्ट भावनांचे बंदे गुलाम होऊन बसतो। परत कधी कधी आपल्यात कर्मशीलता प्रबल होते, तर कधी कधी उभयंताचे संतुलन होऊन चित्तात शांत भावाचा उदय होतो। हाच सत्वगुण। तसेच भिन्न भिन्न व्यक्तीत या उपादान त्रयातील सर्वसाधारणपणे एकाचे प्राधान्य असते। एखादा माणूस कर्मशून्यता, आळस आणि जडता आदी लक्षणांनी युक्त असतो, तर दुसऱ्या एखाद्याचे प्रमुख लक्षण असते कर्मशीलता, बल व शक्तीचा विकास। आणखी अन्य एखाद्यात आपल्याला प्रशांत, मृदू, मधुर हे भाव आढळून येतात। तो या पूर्वोक्त 2 गुणांची अर्थातच कर्मशीलता व कर्मशून्यता यांची समतोल अवस्था म्हणता येईल। याप्रमाणे अखिल सृष्टी जगतात पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य प्रभृती सर्वांतच आपल्याला ह्याच भिन्न भिन्न उपादानांची विशिष्ट अभिव्यक्ती दिसून येत असते। या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे। त्यांचे स्वरूप काय आहे आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो। मानव समाजात ही एक स्तरास्तरांची संघटना आहे। त्यातील सर्वच व्यक्ती जणू एकेका स्तरात विभागलेल्या आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर अवस्थित असतात। नीती, सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात ते तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला परत असेही आढळून येते की निरनिराळ्या देशातून ह्या सदाचाराची वा नीतींची धारणा अगदी वेगवेगळी असते। एका देशात ज्याला सदाचार म्हणून मानण्यात येते, देशादेशांतरी तोच कदाचित सपशेल दुराचार गणला जाईल। दृष्टांत दाखला म्हणता येईल की काही देशात अगदी सख्या भावा बहिणींखेरीज इतर भावा बहिणींना एकमेकांशी लग्न करण्याची पूर्ण मुभा असते, तर अन्यत्र तेच अतिशय दुराचाराचे ठरते। काही ठिकाणी पुरुषांना स्वतःच्या मेहुनीशी विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असते, तर इतरत्र तोच असदाचार ठरतो। कुठे लोकांना फक्त एकदाच लग्न करता येते, तर कुठे अनेकदा। याप्रमाणे सदाचाराच्या इतर सर्व बाबींतही स्थानपरत्वे प्रत्येकाचा आदर्श अगदी वेगळा वेगळा असल्याचे आपल्या दृष्टी उत्पत्तीस येईल। आणि तरी देखील आमच्या अंतःकरणात मात्र अशी भावना वसत असते की ह्या सदाचाराचा एक सार्वजनिक आदर्श म्हणजे युनिव्हर्सल स्टँडर्ड अस्तित्वात आहेच आहे।
कर्तव्यासंबंधीही असेच. कर्तव्याची कल्पना निरनिराळ्या जातीत अजिबात निरनिराळी असते. एखाद्या देशात एखाद्या माणसाने काही विशिष्ट कार्य केली नाहीत तर तो आपल्या कर्तव्याला जागला नाही, त्याने चूक केली असे लोक म्हणतात. दुसऱ्या एखाद्या देशात परत नेमकी तीच कार्य केल्यावरून त्याने कर्तव्य बजाविले नाही, त्याने बरोबर केले नाही असा त्याला लोक बोल लावतात. पण तरी सुद्धा आपण हे पक्के जाणून असतो की ह्या कर्तव्याचे एक सार्वजनिक रूप अवश्यमेव आहे. त्याला एक सार्वजमीन अशी बाजू आहेच आहे. त्याप्रमाणे काही विशिष्ट समाज कित्येक विशिष्ट कार्यांना आपले कर्तव्य समजत असतात, तर दुसऱ्या काहींचे मत मात्र ह्याच्या अगदी उलट पडत असते. ती कार्य करावी लागण्याचा प्रसंग ओढविण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर कसे शहारे उठतात. असो, अशा परिस्थितीत आपल्याला दोन मार्ग मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे सत्याचा मार्ग. फक्त एकच एक असून बाकीचे सारे चुकीचे होत असे मानणाऱ्या अज्ञजनांचा धोपट मार्ग अनुसरणे हा होय. आणि दुसरा म्हणजे ज्ञानी लोकांचा मार्ग अनुसरून असा विश्वास बाळगणे की आपल्या मनाची ठेवण व ज्या साऱ्या विभिन्न अवस्थात आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता या अनुसार कर्तव्य व सदाचार वेगवेगळे असू शकतात. सारांश हे तथ्य उमजणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे की कर्तव्य व सदाचार यांचे भिन्न भिन्न स्तर आहेत. त्यात एक चढती भाजणी आहे आणि एका अवस्थेतील कर्तव्य दुसऱ्या अवस्थेत कर्तव्य ठरणार नाही आणि ठरणे ही शक्य नाही. देश, काल, पात्र भेदाने सर्वच भिन्न भिन्न असणार. पुढील दृष्टांताने हे तत्व उत्तम रीतीने विशद करता येईल. सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की अशुभाच्या व वाईटाच्या प्रतिकाराचा यत्न करू नका. अशुभाचा प्रतिकार न करणे हा सर्वोच्च नैतिक आदर्श होय. आता आपण सर्वांनाच हे अगदी पुरेपूर ठाऊक आहे की आपल्यापैकी काही थोड्याच जणांनी जरी हा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा चंग बांधला तरी देखील सारीच्या सारी समाजबंधने छिन्न होऊन समाज पार ढासळून जाईल. आपली जीवित व मालमत्ता दुष्ट लोकांच्या तावडीत सापडून त्यांचा हवा तसा खेळ खंडोबा करून आपल्या सर्वांचीच धुळधाण करण्यात त्या बदमाशांना अगदी मोकळे रानच सापडेल. फार कशाला, फक्त एकच दिवस जरी हा असा अप्रतिकार धर्म कृतीत आणला गेला तरी देखील समाजाचे 12 वाजण्यास फळाचा विलंब लागणार नाही. पण म्हणून काय झाले? हे सर्व खरे असले तरी देखील या अप्रतिकार तत्वाच्या सत्तेची आपल्याला अगदी प्राणोप्राण, अगदी अंतरीच्या अंतरी प्रचिती येतच असते ना? आणि तरी देखील उठल्या सुटल्या केवळ याच आदर्शांचा प्रचार करीत गेल्याने मानवांना अनुचित कर्म करणारे ठरवून त्यांचा धिक्कार करणेच होणार नाही काय? एवढेच नाही तर अशाने लोकांच्या मनात आपण सर्वदाच चूक करीत आहोत या भावनेची सतत टोचणी राहील. आणि या साऱ्यांचा परिणाम हाच होईल की कोणतेही काम करीत असताना सद्सद्विवेकी बुद्धी त्यांना निरंतर जाचत राहील. याने त्यांचे मन दुबळे बनून जाईल. इतर कोणत्याही दुबळेपणापेक्षा ही असली आत्मनिर्भर तत्सनेची भावना अधिक पापांना जन्म देत असते. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा. जाती संबंधीही असेच. आमचे मुख्य कर्तव्य ते हेच, स्वतःची घृणा न करणे. उन्नत होऊन गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसा बसणार? सारांश, कर्तव्य आणि सदाचार ही अवस्था भेदांनुसार भिन्न भिन्न असतात. ह्या सिद्धांताचा स्वीकार केल्याखेरीज आपल्याला काहीच गत्यंतर नाही. अन्यायाचा प्रतिकार केला म्हणजे जात्याचं सदोष असे एखादे कृत्य आपल्या हातून घडले
अशातला मुळीच भाग नाही. अन्यायाचा प्रतिकार करणे नेहमी दोषावहच असते असे नाही. उलट एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार करणे माणसाचे कर्तव्य कर्मच ठरू शकेल. तुम्हा पाश्चात्यांपैकी अनेकांना भगवद्गीतेचा 2य अध्याय वाचताना बहुधा अचंब वाटला असेल. कारण त्यात प्रतिपक्षातील योद्धे स्वतःचे नातेवाईक आणि मित्र आहेत असे पाहून अहिंसा परमधर्म असल्याच्या गोंडस सबबीवर न यस्से म्हणून अर्जुन युद्ध पारंगमुख होताच श्रीकृष्णांनी क्लिंबनी दांभिक संबोधून त्याची निर्भत्सना केल्याचे वर्णन आहे. आम्ही सर्वांनी शिकावा असा हा एक प्रमुख व महत्वाचा धडा आहे की प्रत्येक बाबतीतील दोन्ही विरुद्ध टोके दिसावयास अगदी सारखीच दिसत असतात. आत्यंतिक आस्ती व आत्यंतिक नास्ती, आत्यंतिक धनात्मक आणि आत्यंतिक ऋणात्मक ह्या गोष्टी नेहमी सारख्याच भासत असतात. प्रकाश कंपनाने अत्यंत मंद अवस्थेत आपल्या दृष्टीत गोचर होत नसतात. अतिद्रुत कंपनांची ही तीच गत, ध्वनींचे ही असेच. अतिक्षीण वा मृदू असल्यास तो ऐकू येत नाही आणि उच्च असल्यासही ऐकू येत नाही. प्रतिकार व अप्रतिकार यामध्येही अशाच स्वरूपाचा फरक आहे. एक जण अन्यायाचा कसलाच प्रतिकार करीत नाही, कारण तो दुर्बल, आळशी व प्रतिकार करण्यास असमर्थ असतो. प्रतिकार करण्याची इच्छाच नसल्यामुळे तो प्रतिकार करीत नाही असे नव्हे. दुसऱ्या एखाद्याला पक्की खात्री असते की मनात आल्यास तो जबरदस्त तडाखा लावू शकेल आणि तरीही तो केवळ तसे करीत नाही. इतकेच नव्हे तर आपल्या शत्रूला आशीर्वाद देतो. जी व्यक्ती दुबळेपणामुळे प्रतिकार करीत नाही तिला पाप लागते. अतएव तिच्या ह्या प्रतिकारापासून तिला कसलाच लाभ होणे शक्य नाही. ह्याच्या उलट जर त्या दुसऱ्या समर्थ व्यक्तीने प्रतिकार केला तर तिने देखील पापच केल्यासारखे होईल. बुद्धदेवांनी सिंहासनाला लाथ मारून आपल्या राजापदाचा त्याग केला. ह्याला त्याग म्हणता येईल. परंतु ज्याच्या जवळ त्याग करण्यासारखे काहीच नाही अशा एखाद्या कंगालाच्या बाबतीत त्याग करण्याचा मुळीच प्रश्न उद्भवू शकत नाही. आणि म्हणून ह्या अप्रतिकाराच्या नि आदर्श प्रेमाच्या गोष्टी बोलताना आपल्याला खरोखरच काय म्हणावयाचे आहे इतके विशेष लक्ष देणे नेहमीच अत्यावश्यक असते. आपल्याला प्रतिकाराची शक्ती आहे किंवा नाही हे आधी काळजीपूर्वक आजमावून पाहणे अत्यंत उचित होय. त्यानंतर मग अंगी शक्ती असून देखील जर आपण प्रतिकाराचा थोडाही प्रयत्न करणार नाही तर आपण प्रेमाने प्रेरित होऊन खरे खरे महत् कार्य केले असे म्हणता येईल. पण जर का आपल्यात प्रतिकाराची शक्ती नसेल आणि तरीही स्वतःची प्रतारणा करून आपण अति उच्च प्रेमाने प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत आहोत अशी आपल्याच मनाची समजूत घालण्याचा आपण खटाटोप करू लागलो तर मात्र आपण आपल्या बोलण्याच्या अगदी विरुद्ध आचरण करीत आहोत असे म्हणणे भाग पडेल. समोर उभी असलेली शत्रूंची व्यूह रचलेली प्रचंड सेना पाहून अर्जुनाच्या हृदयात धडकी भरली. अर्जुन भ्याला. त्याच्या प्रेमाने त्याला स्वतःचा देश व राजा याविषयींच्या कर्तव्याचा पार विसर पडला आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी त्याला दांभिक म्हणून पुढील शब्दात त्याची संभावना केली. अशोचाननवशोचस्त्व प्रज्ञावादश्च भाससे. शोक करण्यास अयोग्य व्यक्तीसाठी तू शोक करीत आहेस आणि बाता मात्र पांडित्याच्या करीत आहेस. तुझ्या वागणुकीवरून तू भ्यालास हे व्यक्त होते आहे. त्याकरिता उठ आणि युद्धासाठी कंबर बांधून उभा राहा. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चयः. हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय. धन्यवाद.